आज आपण या ठिकाणी खेडच्या सरपंच अपात्रतेच्या बाबतीत जो निकाल विभागीय आयुक्त पुणे यांनी दिला, या संदर्भात आज आमची भूमिका मांडण्यासाठी आज या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. खरं तर 2022 मध्ये खेडचं इलेक्शन झालं. 2022 ला खेड ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली. खेड ग्रामपंचायत आमच्या हातात खेडवासियांनी देण्यापूर्वी खेडमध्ये असणारं घाणीचं साम्राज्य, खेडमध्ये चालणारे काळे धंदे, खेडमधली गुंडगिरी या सातारा जिल्ह्यानं पाहिले. खेड म्हणजे अतिशय घाणीचं साम्राज्य असलेलं गाव, अशा पद्धतीची कल्पना संपूर्ण सातारा जिल्ह्याची होती. या ठिकाणी सर्व नागरिक जीव मुठीत घेऊन या ठिकाणी राहत होते. ज्यावेळेला मी आमदार झालो, खेडची निवडणूक लढलो, काही लोकांच्या जिवारी खेडचा एकतर्फी झालेला विजय हा नेत्यांच्या जिव्हारी लागला. सगळे एकत्र येऊन सुद्धा आज महेश शिंदेंवर एवढं मोठं विश्वास खेडच्या जनतेने दाखवला, हे सगळ्यांना वाईट वाटलं. आणि त्या दिवसापासूनच आम्हाला खेडमध्ये काम करताना त्रास चालू झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज खेडमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर गाव खेड म्हणून या ठिकाणी पुढे येताना आपण पाहतो. खेडच्या प्रमुख रस्त्याने जाताना असणारी दुर्गंधी, चिखलाचं साम्राज्य सगळं गेलेलं आहे. आज अंडरग्राऊंड गटर्स आणि सुंदर कॉन्क्रीटच्या रस्त्यांनी खेड आज आपण सजवतो. मी आणि माझ्या सर्व सहकार्यांनी, सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी चांगलं काम केलं. आता परवा दिवशी जो निकाल लागला, कसा दिला, का दिला, महेश शिंदे सुद्धा राजकारणात आहे. जे ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक गोष्टी घडवल्या असतील त्या अधिकाऱ्यांनाही आणि त्या नेत्यांनाही शिक्षा देण्याची क्षमता मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्यात आहे आणि ते निश्चित त्यांना भविष्यात मिळेल. परंतु याच प्रकरणामध्ये परवा काही आमचे विरोधक बोलले की भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. जो 16 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला सांगतायत, त्याचा अहवाल या ठिकाणी स्वतः जो बीडीओनी किंवा जिल्हा परिषदेच्या सीओच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी जो अहवाल दिलाय, त्याची प्रत मी या ठिकाणी सगळ्या मीडियाला देतोय आणि ते आपण सगळ्यांनी वाचा. आज जे 16 लाख रुपयाची कामं झालेली आहेत, ती एकूण कामांची संख्या या ठिकाणी आहे. एकूण कामे 12 आहेत. ही 12च्या 12 कामं तुम्ही जर वाचले आणि त्याच्यावरती जर रिमार्क वाचले, तर ही कामं झालेली आहेत का? तर झालेली आहेत, त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत, अशा पद्धतीचे अहवाल त्यांनी दिलेले आहेत. 2 कामांच्या बाबतीत कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीत म्हणून तहपाणी केलेली नाही, अशा पद्धतीचा अहवाल स्वतः इंजिनियरने दिलेला आहे. ही बिलं काढताना सुद्धा अशी बिलं निघत नाहीत. जिल्हा परिषदेचा इंजिनियर कामावरती उभं राहिल्यानंतर, काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं मोजमाप घेऊन ती बिलं अदा करण्यात आलेली आहेत. बिलं अदा करण्यामध्ये सरपंचाचा काय रोल असतो? जोपर्यंत जिल्हा परिषदेचा इंजिनियर किंवा पीडब्ल्यूडीचा इंजिनियर येऊन त्या ठिकाणी त्याचं इस्टिमेट करत नाही किंवा त्याचं काम चालू होत नाही, तोपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर त्याची एमबी उतरून त्याची क्लिअरली बिलं केलेली आहेत आणि ते ऑन पेपर आहे. आता हे काम मंजूर करताना जर त्याच्यामध्ये कागदपत्रांच्या काही त्रुटी असतील, तर ह्या त्रुटीला शासन म्हणजे आमचा सरपंच जबाबदार होऊ शकत नाही.
ह्या सगळ्या गोष्टी त्या ग्रामसेवकांनी पाहायच्या असतात. आणि ज्या वेळेला आमच्या लक्षात या गोष्टी आल्या त्याच वेळेला आम्ही स्वतःहून आम्ही आंदोलन केलं सगळ्यांनी, ग्रामसेवक बदला आणि जो आम्हाला त्रास होतोय त्या ठिकाणी त्याबद्दल अख्खी बॉडी जिल्हा परिषदेच्या पुढे माझ्या सहित बसली होती. हे सोयीस्कर आमचे विरोधक विसरलेले दिसत आहेत. हे सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये सांगितलेल्या त्या 100% त्रुटी पूर्ण करायचं काम हे ग्रामसेवकाचं आहे, सरपंचाचं नाही. हे मी जबाबदारीने सांगतो. निकाल कसा दिला, कोणाच्या राजकीय दबावाखाली दिला, काय केलं हे मला माहित नाही. निश्चित याची आम्ही मंत्री महोदयांच्याकडे या ठिकाणी दाद मागू आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल. एक सांगतो फक्त, जो बवाल केलाय 16 लाख रुपये सरपंचांनी खाल्ले, त्या ठिकाणी मी पूर्णपणे ही कामं पत्रकारांना दिलेली आहेत. पत्रकार महोदय स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते काम झालं का नाही हे शहानिशा करू शकतात. आणि ज्या इंजिनियरनी जाऊन शहानिशा केली बीडीओ बरोबर त्या इंजिनियरचं नाव सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. ही कामं पळून जाणारी कामं नाहीत. नागरिक सुद्धा सांगतील ही कामं झालेली आहेत किंवा नाही झालेली आहेत. कामच झाली नाहीत, बिलं निघाली असती तर त्याला भ्रष्टाचार मानलं असतं. परंतु कामं करून सुद्धा अशा चुकीच्या गोष्टी, चुकीच्या वावड्या या विरोधकांच्याकडून उठवल्या जात आहेत. निश्चित खेडची जनता सुज्ञ आहे. आता 3 कोटीचा निधी वॉर्ड क्रमांक 5 आणि 6च्या मध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे. सगळे वॉर्डच्या वॉर्ड कॉन्क्रिटीकरणाकडे चाललेले आहेत. काही लोकांना पोटसूळ उठलाय. आज ह्या आमदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळं आज इतकं सुंदर खेड होतंय. आणि ज्यांना 40 वर्ष या खेडची सत्ता दिली त्यांनी खेडची काय परिस्थिती करून ठेवली होती हेही जनतेला माहिती आहे. जनतेचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि कधीही विरोधकांनी कुठल्याही स्टेजवरती आमच्या यावं त्या ठिकाणी आमची याची तयारी आहे, चर्चा करायची तयारी आहे. पण विनाकारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना बदनाम करू नका. अन्यथा आम्हाला तुमच्या काळातल्या सगळी कागदपत्र बाहेर काढावी लागतील. कसलंही काम न करता लाखो रुपये तुम्ही त्या खेडमधनं उचलले. आमच्या काळामध्ये असा कुठलंही काम चुकीचं घडलेलं नाही. 100% कामं पूर्ण झालेली आहेत. आणि ह्या सगळ्या रकमा कुठल्याही नेत्याच्या खात्यात नाही गेल्या तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यात आणि ते सरकारकडून म्हणजे ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचा इंजिनियर यांच्या ऑथेंटिकेशन गेलेले आहेत. त्याच्यात सरपंचाचा कुठलाही सहभाग नसतो. परंतु जाणीवपूर्वक माजी विधान परिषद सदस्य यांनी फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि खोटं चित्र केलं. त्या आधारे जर अशा पद्धतीच्या जर कारवाया जर प्रामाणिक लोकांच्यावरती होत असतील तर ह्याला नजीकच्या काळामध्ये 100% आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ आणि शेवट पण प्रत्येकाचा पाठपुरावा करू ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. नमस्कार. 100% राजकीय दबावपोटी झालेला आहे. जर त्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून जर पाहिलं असतं याच्यामध्ये कामं झालेली आहेत. याच्यामध्ये चुकून सुद्धा कामं न करता केलेली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खेडची परिस्थिती काय आहे. खेडमध्ये आमचे विरोधक आहेत हे लोकांच्या गटाराचं पाणी पुढे जाऊन देत नाहीत. त्यांच्या गटाराचं पाणी पुढे न गेल्यामुळे त्यांच्याच घरामध्ये वाहत होतं. आज शिवसुंदर कॉलनीची काय अवस्था आहे तीच अवस्था आहे. आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी पुढे जातोय आणि मग गटाराचं पाणी जर पुढे जाऊन द्यायचं असेल तर मासिक एका घराकडून 5-5 हजार रुपये हप्ता या ठिकाणी वसूल केल्याची सुद्धा उदाहरण आहे. एखाद्याचं घर बांधायचं असेल तर माझ्या रस्त्यावरून तू जातो परंतु तो रस्ता टीपीला वर्ग झालेला असताना सुद्धा या ठिकाणी गाडी माग हजार रुपये घेतलेले या ठिकाणी उदाहरण आहे. यांची पूर्ण दुकानदारी आमच्या बॉडीनं बंद केली
म्हणून त्यांनी हे उद्योग केलेले आहेत. सत्तेत असताना सरपंचाला एवढा अपमान करावा लागतो, विलंबन व्हावं लागतं, त्याला सत्तेत राहून सुद्धा जर एवढं होत असेल तर त्याचा उपयोग काय, असं चर्चा आहे. हेच सगळ्यात वाईट आहे की आमच्या बरोबर सत्तेत राहून आमचाच पक्ष संपवायचं किंवा महायुतीलाच एकमेकाला संपवायचं हे तुम्ही खासदारकीला पण पाहिलेलं आहे. खासदारकीला सुद्धा कामं कुठं केली ह्या लोकांनी? केलीच नाही. फक्त केल्यासारखं दाखवलं, काम केलंच नाही, शेवटपर्यंत काम केलं नाही. म्हणजे आमच्या बरोबर राहायचं, पद भोगायची आणि शेवटी आमच्याच पार्ट्यांना संपवायचं, महायुतीलाच संपवायचं हे षडयंत्र काय लोकांचं चाललंय निश्चित वरिष्ठांच्या या ठिकाणी मी 100% निदर्शनात आणून देणार आहे. साहेब, उदय सामंतच्या बद्दल एक प्रश्न आहे. पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना यापुढे आम्ही हे करणार नाही, खपवून घेणार नाही, असं त्यांनी तुम्हाला इशारा दिला. पक्षाच्या विरोधात कारवाई करणार, पक्षाच्या विरोधात काम करणार त्यांनी कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येकच पक्ष करतो, परंतु ते माझ्याबद्दल बोलले असं काय नाही. त्यांनी माझं नाव वगैरे काय घेतलेलं नाहीये आणि मला नाही वाटत त्यांचं माझं नाव घेण्याचं इतपत त्यांचं धैर्य असेल असं मला नाही वाटत. कारण त्यांच्यावर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मी काय करणार, मी हे त्यांना सांगितलं होतं. आमच्या चर्चा क्लिअर झाल्या होत्या. मी माझी भूमिका स्पष्ट करून क्लिअर करून केलेलं होतं आणि पक्षविरोधी नव्हतं. आम्ही महायुतीतच केलंय. ते त्यांनी काय सांगितलंय, विरोधी पक्षाला मदत करणाऱ्या. महायुतीच्या विरोधात कोण आहे? त्यांचा इशारा त्यांना आहे. त्यांचा इशारा उलट शिवसेनेतला असा एक गट आहे, शिवसेनेतला एक गट आहे जो विरोधी पक्ष म्हणजे शरद पवार गट आणि काँग्रेसला बरोबर घेऊन काम करतायत, त्यांच्यासाठी तो इशारा आहे. शिवसेनेची भूमिका भाजपबरोबर जाण्याची माहिती आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी ते सरळ काल पण क्लिअर केलंय. सुनेत्राताईंनी सांगितलेलं आहे. परंतु आमच्यातलेच काही नेते असे करतात, त्यांना त्यांनी इशारा दिलाय, तुम्हाला नाही इशारा दिलेला. विधान परिषदेला आल्याची काय भूमिका असणार? सरळ महायुतीतच काम करणार आम्ही पूर्ण ताकदीनं 100% या ठिकाणी. आणि सगळ्यांनी ठरवलंय, तिन्ही नेत्यांनी सांगितलंय, खूप कडक भाषेत सांगितलंय, एकानंही चाकोरीच्या बाहेर काम करायचं नाहीये आणि निश्चित महायुती जो उमेदवार देईल तो या ठिकाणी निवडून येणार.